SSCच्या परीक्षा काही दिवसावरती येऊन ठेपलेल्या आहेत. प्रभात पर्व न्यूज चॅनेल व रोहिंजन तळोजा विद्याप्रसारक मंडळाचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल रोहिंजन यांच्या संयुक्त विद्यमाने SSCच्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक मार्गदर्शनपर व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. या व्हिडिओचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. जय हिंद. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मार्च 2019च्या परीक्षेला सामोरे जाताना इंग्लिश विषयाची प्रश्नपत्रिका कशी सोडवायची आणि काय करायचं याची आपणाला सर्व माहिती आहे. तरी पण यावेळेस फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपर अँड टाइम मॅनेजमेंट, परीक्षेला सामोरे जाताना या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. की टाइम मॅनेजमेंट, आपण प्रश्नपत्रिका समोर आल्यानंतर टाइम मॅनेजमेंट, वेळ कसा त्याला द्यायचा हे आपणाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण जेव्हा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट बघतो त्या क्वेश्चन पेपर फॉर्मॅटमध्ये आपण एकूण 6 सेक्शनचा अभ्यास करणार आहे. त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट हा सेक्शन फर्स्टवर आधारित असतो. त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट ए हा लँग्वेज स्टडीचा प्रश्न आहे. क्वेश्चन फर्स्ट बी पण लँग्वेज स्टडीचा आहे. क्वेश्चन फर्स्ट ए मध्ये साधारणपणे 8 आकडे विचारले जातात. ते खूप सोपे असतात. फक्त आपण वाचणं आणि न घाबरता काय करायचं आहे ते पाहणं, कारण आपण वर्षभर अभ्यास केलेले, त्याच्यामुळं अगदी घाबरून जायची गरज नाही. तर क्वेश्चन फर्स्ट ए हा 16 मार्काचा आहे. क्वेश्चन फर्स्ट बी हा 4 मार्काचा आहे. बी मध्ये साधारण 3 आकडे असतात. त्याच्यामुळे पहिला 1 मार्क, दुसरा 2 मार्क आणि तिसरा 1 मार्क असा 4 मार्काचा बी असेल. आता बी आणि ए दोन्ही मिळून ए 16 मार्काचा आणि बी 4 मार्काचा, अशी 20 मार्क आपले लँग्वेज स्टडीवर पहिला क्वेश्चन असेल. तर आता मला तुम्ही सांगायचे की क्वेश्चन फर्स्ट ए हा लँग्वेज स्टडीचा आहे. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे 8 आकडे पडतात? व्हॉट टाइप ऑफ क्वेश्चन्स आस्क्ड इन क्वेश्चन फर्स्ट ए? स्टँड अप. Question first A. Do as directed, and there are 8 parts. First part is filling the missing letter. Second is copy the sentence correctly. Third, alphabetical orders. Fourth, compute the following. Fifth, make 4 words, minimum 3 letters. Sixth, spot the error and write the correct sentence. 7, write related words. 8, complete the word chain. क्वेश्चन फर्स्ट ए यामध्ये साधारण 8 आकडे आता आपण ऐकले. त्यानंतर त्या 8 आकड्यासाठी आपणाला टाइम मॅनेजमेंट, म्हणजे आपण वेळ किती द्यायचा. अगदी आपल्याकडे 3 तास आहेत म्हणून आपण त्यापैकी किती वेळ द्यायचा ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिल्या क्वेश्चन फर्स्ट ए साठी आपण 20 मिनिटं द्यायचे. साधारणपणे 20 मिनिटांमध्ये आपला पहिला क्वेश्चन फर्स्ट ए लँग्वेज स्टडीचा प्रश्न कंप्लीट झाला पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन फर्स्ट बी जो आहे यामध्ये फक्त 3 आकडे आहेत. त्याच्यामुळे याला अगदी आपण जास्त वेळ देण्याची गरज नाही. याच्यासाठी आपण फक्त 5 मिनिटं द्यायची आहे. असा पहिला प्रश्न आपला लँग्वेज स्टडीचा 20 अधिक 5 असा 25 मिनिटं जर दिली गेली तर आपला पहिला प्रश्न बरोबर कंप्लीट होतो. कारण आपल्या हातामध्ये घड्याळ आहे, रिस्टवॉच बरोबर न्यायचं आहे. जरी बोर्डाला बेल दिली जात असेल तरी पण रिस्टवॉच गरजेचं आहे. कारण आपलं जे टाइम मॅनेजमेंट ठरले त्या पद्धतीने आपण केलं तर आपल्याला चांगले मार्क पडतील. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 हा सेक्शन 2 चा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये हा टेक्स्चुअल, म्हणजे आपण जे पुस्तक शिकतोय त्या पुस्तकातील टेक्स्चुअल पॅसेज असतात. यामध्ये क्वेश्चन फर्स्ट 2 मध्ये सेक्शन 2 येतो. हा क्वेश्चन फर्स्ट 2A हा टेक्स्चुअल आहे, आपल्या पुस्तकातील भाग आहे. साधारणपणे 20 ते 25 ओळी यामध्ये आपल्याला पॅरेग्राफ पडतो आणि प्रत्येक याच्यामध्ये क्वेश्चन 2A1, A2, A3 आणि A4, A5 असे 5 आकडे असतील.
क्वेश्चन 2A1 मध्ये आपणाला ट्रू फॉल्स असेल, फिल इन द ब्लँक्स असेल आणि त्याला मार्क किती आहेत 2. क्वेश्चन 2A2 साधारण आपणाला ब्रॉड क्वेश्चन असतो. याचं उत्तर साधारण आपण 2 ते 3 वाक्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे, तरच आपणाला 2 पैकी मार्क भेटणार आहे. त्याच्यानंतर A3 हा व्हॉकॅब्युलरीवर डिपेंड आहे. म्हणजे शब्दार्थ, याच्यामध्ये आपण कोणकोणते शब्दार्थ पडतात लक्षात घ्या. सिमिलर वर्ड असतील, अपोजिट वर्ड असतील, रजिस्टर वर्ड असतील, कनेक्टेड वर्ड असतील. तो भाग हे 2च मार्काला आहे. A1, A2, A3 2-2 मार्कासाठीच आहे. आता साधारणपणे A4 मध्ये काय असते बघा. A4 मध्ये साधारण ग्रामरची 1 ते 2 वाक्य असतात. जर बोर्डाच्या किंवा पेपर सेटरच्या मनामध्ये आलं तर 1 वाक्य हे 2 मार्काला देतो, आणि त्याला जर वाटलं की 2 वाक्य दिलं तर 1-1 मार्कासाठी तो वाक्य देणार आहे. ग्रामर विचारताना तुम्हाला सपोज दॅट एक्झाम्पल मी घेतो की जर तुम्हाला एखादा क्वेश्चन टॅगचं वाक्य विचारलं, ही वॉज व्हेरी हॅपी, इट इज ए असर्टिव्ह सेंटेन्स, हाऊ टू इट टर्न इनटू ए क्वेश्चन टॅग. आता हे वाक्य आपण क्वेश्चन टॅग करताना लक्षात घ्यायचे. त्याच्या खाली आपल्याला 3 पर्याय देतात. 3 alternatives are given the sentence. Find the correct alternative and only write the correct alternatives alphabet following them. खाली फक्त आपण त्याचं अल्फाबेट लिहिलं तरी तुमचं उत्तर बरोबर असेल. म्हणजे क्वेश्चन 2A4 मध्ये ग्रामर आहे, पक्क लक्षात ठेवायचं, कारण हा फॉर्मॅट आहे त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी पडणारच आहे. आणि क्वेश्चन नंबर 2A5 हा काय असतो रे, पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. पर्सनल रिस्पॉन्स मीन्स की तुम्ही जे उत्तर द्याल, लक्षात ठेवा, जे बी उत्तर आपण देणे रे, ॲक्सेप्ट द टीचर अँड गिव्ह यू मार्क्स, कारण तो स्वीकारेल उत्तर. तुमचं कुठलंही उत्तर ते रॉंग धरत नाही, त्याच्यामुळं आपण लिहिणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मार्क किती आहेत बघा. याच्यामध्ये एक येस नो टाईप विचारला जातो किंवा त्याला व्हाय म्हणून पुढे विचारला जातो. येस नो टाईप विचारला तर त्यामध्ये तुम्हाला येस किंवा नो उत्तर लिहिलं तर 1 मार्क भेटेल. त्याच्यानंतर त्याच्या पुढे व्हाय येस अँड व्हाय नो याच्यासाठी 1 मार्क असतो, कारण त्याची विभागणी. नुसतं तुम्ही येस लिहिला आणि पुढे गेला तर मग आपल्याला काय होईल, फक्त 1च मार्काचं होईल. कारण पेपर सोडवताना या गोष्टी आपण पूर्णपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. असा क्वेश्चन 2A हा A1 ते A5 हा 5 आकडे किती मार्कासाठी आहेत, प्रत्येक आकडा 2 मार्कासाठी. त्याच्यामुळं टोटल मार्क किती झाले बघा, त्याचे 10 झाले, बरोबर आहे. म्हणजे क्वेश्चन 2A हा 10 मार्कासाठी आहे. आणि क्वेश्चन 2B हा सुद्धा सीन पॅसेजच आहे. त्याच्यामुळे याचे आपल्या टेक्स्च्युअलच पॅसेज आहे. त्याच्यामुळं B1, B2, B3 आणि B4, B5 फक्त त्याला आकडे वेगळे आहेत. इकडं A1 होतं, इकडं काय झालेलं आहे त्याचं B1, B2, B3, B4 आणि B5 टाकायला विसरायचं नाही. कारण हे जर आपण आकडे टाकले नाही, सपोज दॅट एखादा रॉंग प्रश्न विचारला गेला असेल, एकही शब्द चुकीचा असेल त्याच्यातला, तर त्या प्रश्नाला असणारे मार्क आपणाला दिलेली जातात. कारण मला वाटतं 2 वर्षापूर्वी आपला एक मॅथमॅटिक्सचा पेपर होता, भूमितीला 15 मार्क रॉंग विचारलं आणि गणितला पण विचारलं, 30 मार्क मुलांना दिले गेले. आणि इंग्लिशच्या पेपरला 5 मार्काचा रॉंग प्रश्न विचारला गेला होता. मग एकही शब्द रॉंग असेल तरी तो आपणाला पूर्ण मार्क दिले जातात. पण मार्क कधी दिले जातात, तो आकडा, प्रश्न क्रमांक आणि तो आकडा टाकलेला असला पाहिजे. म्हणजे आपण सोडवताना आपलं लक्ष पाहिजे की आपण पेपर बरोबर सोडवला पाहिजे. जे येत नाही तिथं आकडा टाकून सोडून द्या, पण पेपर आपण कव्हर करत पुढे जाणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 2 हा साधारणपणे A किती मार्काचा आहे 10 आणि B किती मार्काचा आहे 10, असा टोटल 20 मार्क झाले. आता याच्यासाठी आपणाला पुढे महत्त्वाचा विषय काय, टाइम मॅनेजमेंट. आता याच्यासाठी आपणाला किती वेळ दिला पाहिजे बा. क्वेश्चन 2A याच्यासाठी आपण 15 मिनिट द्यायचे आहे आणि क्वेश्चन 2B
याच्यासाठी पण आपल्याला 15 मिनिटं द्यावी लागतील. तेव्हा काय होईल, आपणाला 15 मिनिटं दिले गेले तर 30 मिनिटं होतील. आणि 15च्या पुढे जर आपली वेळ जात असेल तर मात्र आपण कुठेतरी अडचणीत येतोय, हे आपण पक्क लक्षात ठेवायचं. मग टाइम मॅनेजमेंट इथं जे सांगितलेले आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे की साधारणपणे 4-2 मिनिटं मागं पुढं झालं तरी आपण ते करू शकतो, पण टाइम मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचे आहे. आता क्वेश्चन नंबर 3 इज सेक्शन 3. क्वेश्चन 3 ए मध्ये पोएट्रीवर डिपेंड आहे. क्वेश्चन 3B हा मात्र ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. ॲप्रिसिएशन म्हणजे आपण रसग्रहण करायचे. हा प्रश्न मात्र किती मार्काला विचारला जातो बा? हा प्रश्न 10 मार्काला विचारला जातो. क्वेश्चन 3A 5 मार्क आणि क्वेश्चन 3B हा ॲप्रिसिएशनचा प्रश्न साधारणपणे 10 मार्काला विचारला जातो. तर या 10 मार्काची रचना कशी असते कोण सांगेल बघा? 10 मार्काची रचना. ॲप्रिसिएशन हे आपल्याला 10 मार्काला विचारलं जातं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा विचारलं जातं टायटल म्हणजे कवितेचे नाव, आणि सेकंड म्हणजे पोएट नेम. पोएट म्हणजे लेखकाचे नाव, आणि तिसरं म्हणजे राईम स्कीम विचारली जाते. चौथं म्हणजे आपल्याला त्यामध्ये फेवरेट लाईन म्हणजे आपल्या आवडीची वर त्यामध्ये लिहायची असते. ते झाल्यानंतर तिथे खाली दिले असतं थेम अँड सेंटर आयडिया. ते झाल्यानंतर फिगर ऑफ स्पीच, कवितेचे आपल्याला त्यामध्ये काय आवडतं काय नाही त्या फिगर ऑफ स्पीचमध्ये आपण लिहितो. आणि नंतर स्पेशल फ्युचर असतं. आणि शेवटचं म्हणजे वाय आय लाईक दिस पोएम अँड आय डोंट लाईक दिस पोएम. त्याच्यामध्ये आपल्याला ही कविता आवडली नाही असं त्यामध्ये विचारलं जातं. क्वेश्चन 3B हा मात्र इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. बी हा आपणाला साधारण 10 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे. 3B ॲप्रिसिएशनचा आहे. आता तुम्ही ऐकलेलं आहे. त्याच्यासाठी आपणाला वेळ बा क्वेश्चन 3A 5 मिनिट आणि क्वेश्चन 3B हा मात्र 10 मार्काचा आहे. त्याच्यामुळे काय विचारले आणि काय नाही विचारलं हे बघून लिहायचे. त्याच्यामुळं हा खूप सोपा, इट इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन. ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. मग कवितेचं रसग्रहण करताना आपणाला त्याच्या खाली कवितेचं कोण कवी आहे तो दिलेला असतो, टायटल दिलेलं असतं. त्याच्यानंतर विच लाईन डू यू लाईक, कोणती ओळ तुम्हाला आवडली, जी ओळ आवडलेली आहे कोणती लिहा, तुम्हाला 2 मार्क भेटतील. टायटल लिहिला की 1 मार्क भेटेल. पोएट नेम लिहिलं की 1 मार्क भेटेल. त्याच्या खाली फिगर ऑफ स्पीच आहे. फिगर ऑफ स्पीचला 2 मार्क आहे, कारण फिगर ऑफ स्पीच इच अँड एव्हरी पोएम देर आर द डिफरंट फिगर ऑफ स्पीच. सो त्याच्यामुळं आपण फिगर ऑफ स्पीच कुठल्या कवितेत कोणते आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि ते पडणार आहेत, कारण आपल्याकडे कविता जरी 6 असल्या तरी त्याच्यातल्या 2 कविता आपल्याला पडणार आहेत परीक्षेसाठी. त्याच्यामुळं आणि 6 कविता ह्या 10-15 मार्कासाठी आहेत, 5 अधिक 10. त्याच्यामुळं कवितेचा भाग अतिशय सोपा, ॲप्रिसिएशन अतिशय सोपा. त्याच्यानंतर पुढं आपल्याला असतो सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम, की त्या कवितेची सेंट्रल आयडिया काय आहे, मध्यवर्ती कल्पना काय आहे. थोडक्यात लिहायची, 1-2 वाक्यामध्ये लिहायची. अगदी तुम्हाला 4 ओळी किंवा 10 ओळी कोणीही लिहायला सांगितलेलं नाही. 1-2 वाक्य आपणाला कवितेला अनुसरून टाकता आले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर आपण जो शेवटचा प्रश्न असतो तो व्हाय डू यू लाईक अँड डिसलाईक द पोयम, की ती कविता तुम्हाला का आवडली आणि का आवडली नाही. याचं उत्तर राईट इन युअर ओन वर्ड, की आपण आपल्या शब्दात लिहायचं आहे. मग गायडात काय दिलं, कुठं काय सरांनी सांगितलं हे पण नको त्याच्यामध्ये. इन युअर ओन वर्ड. आणि स्वतःच्या शब्दात लिहिताना कोणत्याही प्रकारची आपल्याला अडचण येणार नाही याची आपण काय करायचे लिहायचे, परंतु ते पूर्ण करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपणाला क्वेश्चन 3A हा 5 मार्क आणि क्वेश्चन 3B हा 10 मार्काचा प्रश्न. टाइम मी सांगितलेले की पहिला किती आहे 5 मिनिटासाठी आणि दुसरा या ठिकाणी दुसरा
15 मिनिटासाठी आहे. असा पोएट्रीला आपल्याला 15 अधिक 5 20 मिनिटं जाणार आहे. त्याच्यानंतर सेक्शन कितवा चालू होतं बघा, सेक्शन नंबर 4. सेक्शन नंबर 4A. 4A मध्ये काय आहे रे, नॉन टेक्स्चुअल पॅसेज. म्हणजे दिस पॅसेज इज आउट ऑफ द टेक्स्ट, आउट ऑफ द टेक्स्ट. कारण क्वेश्चन 4A हा टेक्स्टच्या बाहेरचा प्रश्न असतो. म्हणजे पॅसेज देताना ओळी आपणाला 18 ते 25 देतात, परंतु आपण वाचणं गरजेचे. व्यवस्थितपणे जर आपण क्वेश्चन नंबर 4A नॉन टेक्स्चुअल आहे, पुस्तकाच्या बाहेरचं आहे, कदाचित ज्या काही रिसेंट इव्हेंट घडलेले असतात, घटना, त्याच्यावर आधारित आहे. साधारणपणे यावर्षी काय झालं किंवा काय आहे याच्यावर आधारित ते आपणाला पॅरेग्राफ पडलेला असतो. आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन कसे विचारले जातात, जसं A1, A2, A3, A4 आणि A5 पाचच आकडे याच्यामध्ये विचारले जातात. मेथड तेच आहे की पहिला प्रश्न म्हटलं की आपणाला फिल इन द ब्लँक्स असेल, ट्रू फॉल्स असेल, काय विचारले ते बघा. त्याच्यानंतर A2 साधारण आपणाला ब्रॉड क्वेश्चन असतो. याचं उत्तर साधारण आपण 2 ते 3 वाक्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर A3 पण तसंच आहे. A3 मध्ये व्हॉकॅब्युलरीच असते, A4 मध्ये ग्रामरच विचारलेलं असतं आणि A5 हा पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न असतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये B पण असतो. तर B हा काय असतं रे, राईट ए समरी टू रीड द अबव पॅसेज अँड राईट द समरी. आता समरी लिहिताना मध्यवर्ती कल्पना. साधारणपणे जर तो पॅसेज 200 शब्द असतील तर आपण त्याचा 1/3 करायचा. 1/3 केला तर साधारणपणे 200 शब्दाचा 1/3 65 ते 70 शब्दामध्ये आपणाला तो पूर्ण ऑल ओव्हर द पॅसेज, तो पूर्ण पॅसेज आपल्याला तेवढे शब्दात मांडायचे. त्यालाच आपण काय म्हणतो, लक्षात घ्या की 1/3 मध्ये लिहिणं. समरी थोडक्यात लिहिता आलं पाहिजे, पण पॅसेज मात्र सर्व त्याच्यात आला पाहिजे. त्याच्यासाठी लक्षात घ्या की त्याला 5 मार्क आहे आणि हा प्रश्न कंपल्सरी आहे की वरचाच पॅसेज आणखीन पॅसेज वाचायचा आणि समरी लिहायची आहे. त्याच्यामुळं हा प्रश्न हा कंपल्सरी त्या ठिकाणी आपल्याला विचारला जातो. आणि हा प्रश्न खाली 5 मार्कासाठी बघा. पहिला A 10 मार्क आणि B 5 मार्क, असा टोटल हा आपला जो चौथा प्रश्न आहे. त्या चौथ्या प्रश्नाला साधारणपणे 15 मार्काचा हा प्रश्न आहे. A 10 मार्क, 10 मार्काला आपण याला मात्र 15 मिनिट देऊन चालणार नाही. टाइम मॅनेजमेंट, वेळ, कारण अनसीन पॅसेज आहे, आपण तो कधीही वाचलेला नाही किंवा एखाद्याच्या वाचनात जरी आलेला असेल तरी हा पॅसेज साधारणपणे वाचण्यासाठी आणि याच्यासाठी साधारणपणे उत्तर पूर्ण करण्यासाठी आपल्याला 20 मिनिटं वेळ देणं गरजेचं आहे. म्हणजे सेन पॅसेज आपण जर 15 मिनिटात करतो तर अनसेन पॅसेजला 5 मिनिटं म्हणजे भरपूर झाली. कारण त्याच्यासाठी आपण जर 20 मिनिटं दिली गेली तर आपला क्वेश्चन नंबर 4A हा 20 म्हणजे नॉन टेक्स्चुअल असल्यामुळं त्याला 20 मिनिटं आपणाला वेळ द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर समरी लिहायची आहे. समरीचा क्वेश्चन हा 5 मार्काचा असल्यामुळं तो फक्त आपण त्याला 5 मिनिटामध्ये किंवा 6 मिनिटं दिली तरी चालतील. म्हणजे 5 मिनिट सफिशियंट झाली. 20 आणि 5 25 असं प्रकारचं आपल्याला काय आहे, टाईम मॅनेजमेंट. आणि सर्वांनी या गोष्टी पाळल्या पाहिजेत की आपण 5 मिनिटं अनसेन पॅसेजला जादा का दिले, तर तो आपण कधी आपल्या वाचनात गेला नाही म्हणून 5 मिनिट जादा गेली. आणि B हा समरी आहे, कारण आपण पॅसेज वाचणार तेव्हा त्या पॅसेजमध्ये काय आहे ते आपल्याला माहिती आहे. की समरी लिहिताना लक्षात घ्या त्याचे मेन पॉईंट काय आहेत, त्याचे सब पॉईंट काय आहेत आणि त्याचे सब पॉईंट काय आहेत. एवढं जरी आपण लक्षात ठेवलं, मेन पॉईंट, सब पॉईंट अँड इट्स सब पॉईंट आणि त्याचे उपमुद्दे असं जर मांडत गेलं कच्चं आणि पुन्हा फक्त त्याला आपण वाक्यामध्ये रूपांतरित करायचं, बस आपली समरी पूर्ण होऊन जाईल. त्याच्यानंतर मात्र क्वेश्चन नंबर 5 हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. दॅट्स डिपेंड ऑन ए रायटिंग स्किल. रायटिंग स्किलमध्ये
सर्व काही गोष्टी तुमच्या टेस्ट केल्या जातील. रायटिंग स्किलमध्ये बघा क्वेश्चन नंबर 5A अँड क्वेश्चन नंबर 5B असे 2 प्रश्न विचारले जातात. आता क्वेश्चन नंबर 5A मध्ये हा लेटर रायटिंगचा भाग असतो. तर कोणत्या 2 प्रकारचे लेटर विचारले जातात, कोणत्या, कोण सांगेल? हां, Letter writing is 2 parts. First part is informal letter and second part is formal letter. क्वेश्चन 5A हा रायटिंग स्किलचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये लेटर रायटिंग, फॉर्मल अँड इनफॉर्मल लेटर्स. आता फॉर्मल अँड इनफॉर्मल लेटर्स A अँड B यापैकी आपण काय करायचं आहे, एक लिहायचं आहे. B मध्ये आपल्याला कोणता भाग पडतो बघा, B मध्ये रिपोर्ट रायटिंग, की आपणाला थोडक्यात रिपोर्ट सांगता आला पाहिजे. हाऊ डू यू सेलिब्रेट इंडिपेंडन्स डे इन युअर स्कूल, राईट ए शॉर्ट रिपोर्ट रायटिंग. हा क्वेश्चन नंबर 5B आणि क्वेश्चन नंबर 5A आणि B मधला एक आपण सोडवणं गरजेचं आहे. बा A1 अँड A2 पैकी एक सोडवायचं आहे. त्याच्यानंतर B विचारला जातो. B मध्ये पण B1 आणि B2 दिला जातो, त्यापैकी एक सोडवायचे. आणि प्रत्येक आकडा किती मार्कासाठी आहे बघा, 5. मग A1 A2 पैकी एक, B1 B2 पैकी एक, असा 5-5 मार्क. 5 दुनी 10 मार्क हा क्वेश्चन नंबर 5 रायटिंग स्किलचा प्रश्न आहे. आता 5 मार्कासाठी आपण किती वेळ द्यायचे बा, क्वेश्चन नंबर 5 लेटर रायटिंग आणि जो रिपोर्ट रायटिंग आपण करणार आहे त्याच्यासाठी वेळ लक्षात ठेवा. वेळ याच्यासाठी फक्त 10 मिनटं देणं गरजेचं आहे. लेटर रायटिंगला 10 मिनटं द्या आणि त्याच्यानंतर रिपोर्ट रायटिंगला 10 मिनटं द्या, तरच आपले 20 मिनटाची वेळ त्या ठिकाणी आपली काय होणार आहे, मॅनेज होणार आहे. जर आपण जास्त जर तिथं वेळ दिला तर मग काही उपयोग होणार नाही. आणि त्याच्यासाठी आपणाला लेटर रायटिंगमध्ये 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट काय आहे, ॲड्रेस, पत्ता टाकायचा आहे. आता जुनी मेथड नाही, आता अमेरिकन मेथड आली लेटर रायटिंग. लक्षात ठेवा, आपण सोडवलेलं आहे. अमेरिकन लेटरमध्ये पहिला आपण उजव्या साईडला जाऊन पत्ता वरच्या कोपऱ्यामध्ये टाकत होतो. आता आपण डाव्या साईडलाच आपला पत्ता टाकायचा आहे. त्याच्यामुळे ॲड्रेस आपला डाव्या साईडलाच इंडेक्सच्या अगदी जवळ टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्याला मार्क अर्धा आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली काय आहे, सॅलिटेशन. सॅलिटेशन त्याला टच करायचे खाली लगेच. आता तिकडं उजव्या साईडला वगैरे जाण्याची गरज नाही, त्यालाही अर्धा मार्क आहे. आणि त्याच्या खाली सर्वात महत्त्वाचा भाग आहे बॉडी ऑफ द लेटर. बॉडी ऑफ द लेटर हा मात्र 3 मार्काचा भाग आहे. कारण बॉडी ऑफ द लेटर लिहिताना काय प्रश्न दिलाय, सब्जेक्ट जो विषय दिलेला आहे त्याला अनुसरून आपण काय करायचं आहे, बॉडी ऑफ द लेटर 3 मार्काचा लिहायचा आहे प्रश्न. या ठिकाणी मात्र 3 पैकी बॉडी ऑफ द लेटरचे मुद्दे वगैरे बघा, विषय बघा आणि तरच लिहिता येईल. अदरवाईज ते लिहिता येणार नाही, तिथं मार्कही पडणार नाही. लक्षात घ्या. पण बॉडी ऑफ द लेटर हे कंपल्सरी लिहायचं आहे. कारण ॲड्रेस सॅलिटेशन लिहिला आणि बॉडी ऑफ याचा अर्धा जर मार्क मिळाला तर 1 मार्क भेटेल. परंतु बॉडी ऑफ द लेटर लिहिल्याशिवाय ते आपणाला 1 मार्क भेटणार नाही. त्याच्या खाली 4था भाग कोणता आहे बघा, क्लोजर. क्लोजर किंवा त्याला आपण काय म्हणतो, सबस्क्रिप्शन, की पत्राचा शेवट. पत्राचा शेवट करताना लक्षात ठेवायचे आहे, दॅट्स डिपेंड ऑन द गिवन पर्सन. कुणाला आपण लेटर लिहितोय त्याला अनुसरून आपण पत्रात शेवट करतो. तो व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तो पण आता उजव्या साईडला जाण्याची गरज नाही, सर्व गोष्टी डाव्या साईडलाच करायचे. कारण ही अमेरिकन मेथड लेटर रायटिंगची पद्धत आहे. आपली इंडियन मेथड रायटिंग इतके दिवस पडत होती, तेही मुलं त्यावेळी डाव्या साईडला लिहित होते. आता आपण डाव्या साईडला करायचं सगळं. त्याच्यानंतर 5वा भाग आहे तो क्लोजरचा भाग. किती मार्काला आहे, हाफ मार्क. लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर शेवटचा भाग आहे सिग्नेचर. सिग्नेचर अगदी की जे आपण पत्त्यामध्ये लिहिले गेलेले, जर ABCD लिहिला असेल तर ABCDच लिहा खाली, XYZ लिहिलेलं असेल तर XYZच लिहा. त्याच्या पुढं अगदी बाकीचं आपलं नाव वगैरे त्याच्यामध्ये काही टाकायचं नाही.
आता लक्षात घ्या, आपण ॲड्रेसला अर्धा मार्क आहे, सॅलिटेशनला अर्धा मार्क आहे, क्लोजरला अर्धा मार्क आहे आणि सिग्नेचरला अर्धा मार्क आहे. अशी आपली 2 मार्क झाली. पण ही 2 मार्क सर्वांना पडतात, कारण आपण सर्वजण पत्ता तयार, सॅलिटेशन तयार, क्लोजर तयार आणि सिग्नेचर आपल्याला येतेच. पण ही 2 मार्क हे मधल्या बॉडी ऑफ द लेटरवर अवलंबून आहे. कारण बॉडी ऑफ द लेटर जर लिहिले गेले नाही तर ही 2 मार्क भेटणार नाही. त्याच्यासाठी बॉडी ऑफ द लेटर टू राईट कनेक्टेड टू द सब्जेक्ट, जो विषय दिलाय त्याला अनुसार आपण बॉडी ऑफ द लेटर करणं गरजेचं आहे. मग चुकी झाली तरी थोडी मागं पुढं झाली तरी चालेल, लक्षात घ्या. पण लिहिणं गरजेचं आहे. समजा तुम्ही लिहिलेली बॉडी ऑफ द लेटर की अगदीच बरोबर नाही किंवा ग्रामॅटिकली बरोबर नाही, तरी पण त्याला अर्धा मार्क एक्झामिनरला देणं गरजेचं आहे. तो अर्धा मार्क आणि ही 2 मार्क असे टोटल आपल्याला त्या अर्ध्या मार्कामुळे ही 2 मार्क मिळाली, असे 2.5 मार्क झाले. 2.5 मार्क आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक्झामिनरला ठेवायला अलाउडच नसतो. 2.5ची किती होतात? 3. म्हणजे 5 पैकी आपल्याला 3 मार्क पडले, काही डोकं न चालवता. अशा पद्धतीनं आपल्याला मार्क पुढं जाणं गरजेचं आहे. पुढं क्वेश्चन 5 B1 अँड B2. याच्यामध्ये बघा B1 आणि B2 मध्ये हाही प्रश्न 5-5 मार्कालाच आहे. त्याच्यामुळं B1 आणि B2 यामध्ये आपणाला 10-10 मिनटं वेळ देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मात्र आपला क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर किती राहिला आहे? 7. क्वेश्चन नंबर 7A हा लाईव्ह इंग्लिश आहे. बा लाईव्ह इंग्लिशमध्ये हा मात्र तिथं प्रश्न विचारला जातो, कारण हा कंपल्सरी प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 7A लाईव्ह इंग्लिश. याच्यामध्ये काय काय विचारलं जातं बा? फिल इन द फॉर्म्स, की खाली आपणाला फॉर्म दिला जातो इंटरनेटवर आणि आपण फक्त आपली माहिती त्या ठिकाणी टाकायची आहे. तर त्यामध्ये काय काय विचारलं कोण सांगते बा? येस. क्वेश्चन 7A इज लाईव्ह इंग्लिश. त्यात आपल्याला फॉर्म भरायचा असतो, तो शाळेचा किंवा आपल्याला कुठे बाहेर जाण्यासाठी असेल तो फॉर्म भरायचा असतो. त्यात फर्स्ट म्हणजे आपल्या शाळेचं नाव आणि आजची तारीख, जी तारीख असेल ती लिहायची असते. देअर आर 8 पॉईंट्स. त्यात 8 पॉईंट्स असतात. फर्स्ट म्हणजे स्टुडंट नेम, म्हणजे विद्यार्थ्याने आपलं नाव लिहायचं असते. डेट ऑफ बर्थ म्हणजे विद्यार्थ्याने आपली जन्मतारीख लिहायची असते. सेकंड पॉईंट इज फादर्स नेम, म्हणजे वडिलांचे नाव, क्वालिफिकेशन, त्यांचे शिक्षण अँड ऑक्युपेशन म्हणजे ते कोणते काम करतात ते. थर्ड पॉईंट इज मदर्स नेम, म्हणजे त्याने आपल्या आईचे नाव लिहायचं असते. क्वालिफिकेशन मीन्स त्यांचे शिक्षण लिहायचं असतं. अँड ऑक्युपेशन ते त्या कोणते काम करतात ते लिहायचं असतं. फोर्थ पॉईंट इज टेलिफोन नंबर और मोबाईल नंबर, आपलं घरातलं किंवा वडिलांचं मोबाईल नंबर लिहायचं असतं. फिफ्थ रिलिजन अँड कास्ट, म्हणजे त्याने आपलं धर्म आणि जात लिहायचं असतं. 6 लास्ट अटेंडेड स्कूल, म्हणजे त्या शेवटच्या वर्षी त्याने कोणतं स्कूल अटेंड केलेलं त्या शाळेचं नाव लिहायचं असतं. 7 पॉईंट म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला कोणत्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये जायचं आहे ते लिहायचं असतं. अँड पॉईंट 8 इज इम्पॉर्टंट पॉईंट 8 इज जेंडर, मेल अँड फिमेल, म्हणजे आपण स्त्री आहोत का पुरुष, त्यांना बरोबर अशी खूण करायची असते. क्वेश्चन नंबर 7A हा लाईव्ह इंग्लिश स्किल डेव्हलपमेंटचा प्रश्न असतो. त्याच्यामुळं A हा 5 मार्कासाठी प्रश्न आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 7B, तर B हा ट्रान्सलेशनचा आहे आणि तोही 5 मार्काचा आहे. ट्रान्सलेशनमध्ये 3 आकडे, त्याच्यातील पहिला वर्ड ट्रान्सलेशन, म्हणजे दिलेला शब्द पुन्हा आपल्या मातृभाषेमध्ये ट्रान्सलेट करणे, याच्यासाठी अर्धा मार्क आहे 2 शब्द. त्याच्यानंतर पुढं 2 मध्ये तुम्हाला काय दिलेलं असते, या ठिकाणी वाक्य दिलेले असतील, ते वाक्य आपण आपल्या मातृभाषेमध्ये ट्रान्सलेट करायचे आहे. 2 वाक्य 2 मार्काला, हा दुसरा आकडा. त्याच्यानंतर तिसरा खाली थोडासा वेगळा दिलेला आहे,
की तिसऱ्यामध्ये काय दिलेलं असतं बा की मराठी वाक्य दिले जातात आणि ट्रान्सलेट इनटू इंग्लिश, हाही 2 मार्काला भाग आहे. त्याच्यामुळे असे 5 मार्काची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. आता ही 5 मार्क बाय क्वेश्चन 7A आणि क्वेश्चन 7B टोटल 5 अधिक 5 10 मार्काचा प्रश्न आहे. त्याच्यासाठी वेळ किती दिला जाईल बघा. याच्यासाठी आपणाला वेळ पहिल्या लाईव्ह इंग्लिशला 10 मिनिट द्या आणि ट्रान्सलेशन जरी आपणाला सोपं वाटत असेल तरी ते एवढं सोपं नसतं, कारण साधा शब्द आपणाला आठवत नाही. त्याच्यामुळे त्याला आणखीन 10 मिनिटं द्या. अशी टोटल 7व्या प्रश्नाला आपल्याला 20 मिनिट वेळ द्यायचा आहे. त्याच्यानंतर आणखीन काही वेळ आपला शिल्लक राहील. तर बा शेवटचे ओव्हरलुकिंगसाठी ओव्हरलुकिंग ऑफ द आन्सर पेपर, जो आपण लिहिलेला पेपर आहे त्याच्यावर ओव्हरलुकिंग करा की त्याच्यामध्ये काय आपलं शिल्लक राहिले किंवा कुठं आपल्याला येत नव्हतं, आपण सोडून पुढे गेलो होतो. तर त्याच्यासाठी साधारणपणे शेवटची 10 मिनिटं किंवा 15 मिनिट जरी आपल्याला जेवढा शिल्लक राहील वेळ ते ओव्हरलुकिंगमध्ये घालवा आणि साधारणपणे आपला हा 100 मार्काचा पेपर हा आपण 180 मिनिटामध्ये म्हणजे ऑर्निंग बेल पडण्या अगोदर, कारण ऑर्निंग बेल पडल्यानंतर आपणाला पुरवण्या बांधणं आणि या सर्व गोष्टी आहे. समजा पुरवणी घेतली नसेल तरी पण आपण बऱ्याचशा गोष्टी तिथं पूर्ण करायला लागतात आणि ती 10 मिनिटं आपणाला उपयोगी पडतीलच असं नाही, कारण गडबडून आपण जातो. अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर लिहिण्यासाठी त्याचं टाईम मॅनेजमेंट प्रत्येक प्रश्नाला आपण दिलेलं आहे. शेवटची 10 ते 15 मिनिट जर शिल्लक राहिली तर आपण ओव्हरलुकिंग करून तो पेपर कव्हर करू शकतो. अशा पद्धतीनं जर आपण मार्क आणि त्याला असणारा वेळ हा जर दिला गेला तर मला वाटतं की आपण आपल्या परीक्षेमध्ये नक्कीच चांगले मार्क पाडून आपण यशस्वी हो, अशी माझे सर्वांना शुभेच्छा आहेत. धन्यवाद.